BK फाउंडेशन आणि शिवसेना देसाई श्री दिवा विभागाच्या माध्यमातून आपण आज आजी आजोबा स्नेह संमेलन आणि त्यांचा मान सन्मान हा कार्यक्रम उपस्थित केला आहे। त्या कार्यक्रमाला नुकतेच मंत्रालयात मीटिंग असल्या कारणाने या भागाचे आमदार आदरणीय राजेजी मोरे साहेब उपस्थित होते, परंतु ते मीटिंगच्या निमित्ताने त्यांचं भाषण ऐकून त्यांनी रजा घेतलेली आहे। तसेच या कार्यक्रमाला रमाकांतजी मळवी जे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना देवाशीर विभागाचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते, परंतु आजच ठाणे महापालिकेची आरक्षणाची लॉटरी असल्या कारणाने ते सुद्धा त्यांचा मान सन्मान घेऊन रजा घेतलेली आहे। तसेच या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील आमचे राई फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे व्याई गोविंदजी ठाकरे साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले होते। ते सुद्धा काही कामानिमित्ताने त्यांचा मान सन्मान घेऊन त्यांनी रजा घेतलेली आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपले ठाकूर सर असतील, सुखदेव महाराज असतील आणि आमचे सर्वच या भागातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, तसेच या विभागातील माझे सहकारी दिपेश पाटील असतील, विष्णू कोटकर असतील, लोहिदास म्हात्रे असतील आणि सर्वच या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, कैलास यंदारकर आहेत। सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु सर्वच माझे आदरणीय इथले प्रतिष्ठित नागरिक, आमचे आजी आजोबा, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, आमच्या आई, आमच्या मावशी, शिलची मावशी सुद्धा आमची आहे। आज त्यांचे वय सुद्धा 94-95 वर्ष झाले। सर्व आमच्या BK फाउंडेशनच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्व उपस्थित राहिल्यात। आपलं सर्वांचं हार्दिक 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 स्वागत। नुकतीच दिवाळी झालेली आहे, दीपावलीच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत आणि आता पण दीपावलीच्या शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम राबवण्याचं कारण एकच आहे की आमचे आजी 13/2/1973 साली, म्हणजे आम्ही खूप लहान होतो असताना तेव्हाच वारले। आमचे आजोबा 92 वर्षाचे असताना 13/6/2007 ला वारले। आमचे वडील 9/4/2008 ला वारले। म्हणजे आमचे आजी आजोबा नाही आहेत, म्हणून हे सर्व आजी आजोबा आमचे आहेत एक आज गृहीत धरतो। याचं कारण एकच आहे की आम्ही पाटील कुटुंबियांनी, म्हणजे आमचे भाऊ ज्ञानेश्वर असतील, धनाजी असेल, ज्ञानेश्वरचा प्रोग्राम खाटूश्यामला पहिला ठरवलेला होता, त्यामुळे ते आज अनुपस्थित आहेत। परंतु धनाजी असेल किंवा आमचे सर्व पाटील कुटुंबीय असतील आणि BK फाउंडेशनचे जवळजवळ 100 सभासद आहेत, तर ते सर्व सभासदांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण उपस्थित करत आहोत। याचं कारण एकच आहे की समाजामध्ये आपले आजी आजोबा असतील त्यांचा कुठंतरी मान सन्मान व्हायला पाहिजे। महिलांचा अनेक कार्यक्रम आपण लावत असतो, हजारो महिलांची तिथे उपस्थिती असतो, परंतु आजी आजोबा कार्यक्रम लावायचा कल्पना आपले आकाश पाटील, शुभम पाटील असतील, रोहित, सौरभ आणि सुयोग यांची होती। आणि म्हटलं चला या निमित्ताने का होईना आपण एक दिवाळी निमित्ताने एक गेट टुगेदर म्हणजे जेवणाचा प्रोग्राम आणि तुमचा मान सन्मान या उद्दिष्टाने आपण हे करत आहोत। अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो। कितीतरी समाजातील लोकांना माहिती आहे की बाबाजी दादांनी कुठेही आमच्या माता भगिनींना आमंत्रण केले किंवा बंधवांना आमंत्रण केलं तर नक्कीच येतात। एवढी जनता एकत्र करायची ही साधी गोष्ट नसते, परंतु हे करण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपला कुठेतरी मान सन्मान व्हावा, आपल्या घरात सुद्धा आपला मान सन्मान व्हावा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती आहे की दादा इकडे बोलून सुद्धा तुमचा मान सन्मान करतात, आमचे बंधू असतील किंवा आमची मुलं असतील हे नक्कीच तुमचा मान सन्मान करतील अशी मी अपेक्षा करतो। आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद। आपल्या काही अडीअडचणी असतील पुढे सुद्धा तुम्ही कधीही मला एक फोनवर फोन करा, मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो आणि पुढे सुद्धा राहील। ती ताकद देण्यासाठी तुम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना करा की आम्हाला सुद्धा दीर्घायुष्य लाभो
आणि जेणेकरून तुमची सेवा आमच्या हातून घडो अशी मी अपेक्षा करतो. आमच्या विधवा माता भगिनींचं दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी निवडून आल्यानंतर 2017 पासून आज 9वा वर्ष आहे. आपण दरवर्षी जवळजवळ 705 फॉर्म भरत असतो आणि महापालिकेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना पेन्शन मिळत असतो. यावेळी आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आताचे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली त्याच्या माध्यमातून अनेक माझ्या माता भगिनींना याचा लाभ मिळत असतो. परंतु 60 वर्षाच्या वरती विधवा माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिका हे याचा लाभ दरवर्षी देत असतो आणि आपण त्याचा फॉर्म भरत असतो. यावर्षी सुद्धा परवा 6 तारखेला ही योजना चालू झालेली आहे. मी माझ्या माता भगिनींना सर्वांना विनंती करतो की ज्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांना आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म पण उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही पेपर घेऊन या. 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आहे. आपण नक्कीच त्याचा फायदा घेत असतात आणि दररोज आज जवळजवळ 50-100 महिला दररोज उपस्थित असतात आणि फॉर्म भरत असतात. तसेच हँडिकॅप म्हणजे अपंग असतील त्यांचे सुद्धा फॉर्म कालपासून चालू झाले. त्यांनी सुद्धा या योजनेचा फायदा घ्यावा. माझ्या माध्यमातून अनेक बँकेच्या योजना असतील किंवा गाड्यांचे लोन असतील त्याचे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करत असतो आणि त्याचा फायदा जवळजवळ समाजातील सर्व लोक घेत असतात. नक्कीच तुम्हाला पुढे काही अडचण असेल मला हात मारा. मी तुमच्यासाठी जरूर उभा आहे. आपण हा प्रोग्राम उपस्थित केलेला आहे. हा लवकर संपवण्याच्या मार्गावर आहे. आता आपल्या बीके फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून प्रत्येकाचा मान सन्मान मिळणार नाही त्याला गिफ्ट दिली जाणार आहे आमच्या वतीने. आणि त्याच्यानंतर जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. जेवणामध्ये नॉनव्हेजचं सुद्धा जेवण आहे आणि व्हेजसुद्धा जेवण आहे. व्हेजचं जेवण पाठीमागच्या साईडच्या गार्डनमध्ये आहे. नॉनव्हेजचं जेवण इथे आहे. नॉनव्हेजमध्ये चांगल्या प्रकारे आपण आगरी समाजाची सुट्टी बोलतो ती सुट्टी बनवलेली आहे. बटर चिकन त्याच्यानंतर बिर्याणी जे पाहिजे ते चांगला स्वाद आपल्या हॉटेलच्या माध्यमातून आमचे सर्व बीके फाउंडेशनचे मेंबर असतील किंवा या हॉटेलचे सर्व वेटर असतील कुक असतील त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्याचा नक्कीच स्वाद घ्याल अशी मी अपेक्षा करतो. या आपल्याकडे आजच्या तारखेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा आपण आमंत्रित केलं होतं. परंतु तुम्हाला माहिती आहे की निवडणुका परवा दिवशी लागल्यामुळे साहेब आज बाहेर आहे ना आता सैन्य सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला कुठेही पक्षाचा स्वरूप देता येणार नाही हे तिकडून पण सांगितलं आहे. म्हणून छोटे खाती आपण हा कार्यक्रम आज करत आहोत. आपण सर्व उपस्थित राहिल्या त्याबद्दल आभार. आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा आदरणीय श्रीकांत शिंदे असतील या आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आज पाठिंबा आहे. मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो परंतु वार्ड चेंज झाल्यामुळे आणि आपल्या समाजातील आपल्या मतदारसंघातील अनेक लोकांनी मला बोलून सांगितले की दादा सत्तेबरोबर चालणं गरजेचं आहे. म्हणून आपण मागच्या 2.5 महिन्या अगोदर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही. आपल्याला सर्वांना सुद्धा माहीत आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय श्रीकांत शिंदे असतील आदरणीय आमदार राजेशजी मोरे असतील गोपालजी लांडगे असतील रमाकांतजी मळवी असतील आणि आमचे तमाम शिवसैनिक असतील यांच्या माध्यमातून आपल्याला या प्रभागाचं काम करण्याच्या उद्दिष्टाने आपण हे पाऊल उचलत आहोत. या प्रभागातील अनेक कामं केलेली आहेत आणि अनेक कामं प्रलंबित आहेत. ती प्रलंबित कामं करण्यासाठी पुन्हा एकदा मला उभा राहण्याची चान्स तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्व तिथं उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद देतो. आता आपल्याला सर्वांचा आदर सन्मान करण्यात येईल आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची गडबड न करता रांगेने जाऊन जेवण घ्यायचं आहे. कुठे काही अडीअडचण असतील किंवा आमचे अपंग असतील किंवा जास्त वयोवृद्ध असतील त्यांनासुद्धा बसण्याची तो व्यवस्था केलेली आहे. त्यांनी बसून त्यांनासुद्धा आमचे वेटर किंवा आमचे बीके फाउंडेशनचे मेंबर जागेवर जेवण देतील. ज्यांना ज्यांना घेता येईल त्यांनी बुफे लावलेले आहेत 4 त्याचा आपण लाभ घ्यायचा. पण शांतताप्रिय कार्यक्रम तुम्ही सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. आणि शांततेने सर्व मान सन्मान होईल आणि जेवण होईल. आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे. थँक्यू.